ऐका हो भक्त मंडळी, ही कहाणी आहे साठ उत्तरांची, श्रावणातल्या नागपंचमीची। आटपाट नगर आहे, त्याचं नाव 32 शिराळा। ही कहाणी आहे 10व्या-11व्या शतकातली। महायोगी गोरक्षनाथ महाराज मोठे योगी पुरुष, अलख निरंजन असा जयघोष करत ते भ्रमण करत होते। दिन दुबळ्यांचे प्रबोधन करत होते। एकदा प्रबोधन करत असताना त्यांचे आगमन झाले सांगली जिल्ह्यातील शिराळे या नगरात। तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा। दुपारची वेळ होती। गोरक्षनाथांना भूक लागली होती। त्यांनी भिक्षा मागण्यासाठी महाजनांचे दार ठोठावले आणि ओम भवती भिक्षां देही चा मोठ्याने पुकार केला, परंतु घरातून कोणीच बाहेर आले नाही। त्यांनी पुन्हा एकदा ओम भवती भिक्षां देही चा पुकार केला, तरीही कोणी आले नाही। तिसऱ्या वेळी त्यांनी पुकार केला, तेव्हा त्या घरची मालकीन दाराबाहेर आली आणि गोरक्षनाथांना भिक्षा देऊ लागली। गोरक्षनाथांनी तिला थांबवले आणि विचारले, माई, तुला बाहेर यायला उशीर का बरे झाला? तेव्हा त्या माऊलीने सांगितले, महाराज, आज नागपंचमी, तेव्हा मातीचं नाग तयार करून त्याची पूजा करत होते। त्यावेळी गोरक्षनाथ सद्गतीत झाले, म्हणाले, माई, तू मातीच्या नागाची पूजा का करतेस? जिवंत नागाची पूजा कर। असे म्हणून गोरक्षनाथांनी आपल्या तपोबलाने तेथे जिवंत नाग तयार केला आणि त्या घर मालकिनीला जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले। तेव्हापासून अगदी कालपर्यंत शिराळे या गावात जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली। अवघ्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळे गावच्या जिवंत नागपूजेवर सध्या न्यायालयीन बंधने आहेत। त्यामुळे जिवंत नागाची पूजा नागपंचमीला होत नसली तरी या ठिकाणी नागमूर्ती पूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात, त्याचा उपवास करतात। 2002 पासून शिराळ्याच्या जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली। पूर्वी हा उत्सव शिराळ्यात मोठ्या जल्लोषात साजरा व्हायचा। नागपंचमीचा 1 महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत। हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन तरुणांचा ग्रुप ही मोहीम फत्ते करत असे। पकडलेला नाग, साप, धामण यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जायची। नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पूजा करून साधारणपणे 100-125 नागांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई। त्यानंतर नागाचे खेळ आयोजित केले जात। सर्वात उंच फणा काढणारा नाग सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळांना बक्षिसे देत असत। विशेष म्हणजे शिराळे येथील शिवभवानी व शिवशंकर या मंडळास सलग 11 वर्षे एकच नाग सापडत होता। त्याचे नाव चित्रा ठेवले होते। तर गजाभाऊ पाटील यांना सलग 4 वर्षे एकच नाग सापडत होता। राजू हिरवडेकर यांनाही सलग 13 वर्षे व इतर मंडळांना 2 वर्ष असा एकच नाग एकूण 15 वर्षे सापडत होता। त्याचे नाव लांडा नाग ठेवण्यात आले। त्याचे बीळ कधीही फोडले जात नव्हते, तर तो बिळातून बाहेर आल्यानंतरच त्यास पकडले जात होते। तर अशी ही 32 शिराळा गावची नागपंचमीची कहाणी सुपळ संपूर्ण। तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।